लगभग सोमनाथच्या धबधब्याला बरंचसं पाणी आलं आहे, कारण की पाऊस कमी पडल्यामुळं धबधब्याला पाणी नाही तेवढा. पण आता आपण डिझेल टाकून आता निघणार सोमनाथच्या प्रवासासाठी. आणि निसर्गाचं पण वातावरण एवढं चेंज झालं आहे की थोडेफार पर्यटक वाढले. आज रविवार असल्यामुळे पर्यटकाचं वाढ होऊ शकते. आज बघू आपण सोमनाथमध्ये परिस्थिती कशी आहे आजची. कसं वाटतं तुला आज सोमनाथ जाता एवढ्या दिवसानंतर? आपण आज आंघोळ बिंघोळ करणार आहोत का? हो. कचरा बिचरा किती साफ करायचा? पुरा स्वच्छ. आमच्या चेतन भाऊनं आमच्या गाडीत 500चा डिझेल टाकून ठेवला आहे आणि आमची एक बॉटल बी चोरला आहे, म्हणजे प्लॅस्टिकची बॉटल, म्हणजे ती कामात लागणार आहे. तर आता आपण जाऊ आता सोमनाथ बुबल्याकडून नाश्ता खायचा आपल्याला. आमचे बबलू भाऊ मस्त निवांत बसल्या गाणे ऐकत, पण गाणेच लागत नाही आमचे. तर आता आम्ही सोमनाथ आपला धबधबा स्वच्छता करण्यासाठी जातो आणि ही सगळी सेवा आमची निस्वार्थ आहे. बबलू गेल्या 2-3 वर्ष झाले, 3 वर्षापासून तो माझ्या स्वच्छता अभियानात आहे आणि निस्वार्थ तो सेवा आजपर्यंत देत आहे, कुठली अपेक्षा न ठेवता. तर भाऊचे मनापासून आभार, बबलू भाऊचे.
सोमनाथ धबधबा स्वच्छता अभियान आज रविवारी चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी जो कचरा टाकला आहे त्याची आज साफसफाई स्वच्छता मित्र टीमकडून करण्यात येत आहे. स्वच्छता मित्रा टीम आज ज्या पाण्याच्या वाटा आहेत जे कचरा आहे ते सगळं साफ करण्याचं काम करत आहे आणि आपला धबधबा अजून कंटिन्यू कसा चालेल त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पाणी आहे धबधब्याला, आपण सोमनाथला अवश्य आहात. आपले 2 अजून स्वच्छता मित्र आज नव्यानं आले आहेत आपल्या स्वच्छता मित्र टीममध्ये आणि ते पण सगळा कचरा उचलण्याचा काम आज करत आहे आणि इकडचा परिसर आपण स्वच्छ ठेवण्याचं काम स्वच्छता मित्र टीम गेल्या 7 वर्षापासून करत आहे आणि आपला धबधबा आजही स्वच्छता मित्र टीममुळे स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी सज्ज झालेला आहे. आज रविवार आपला स्वच्छतेचा आज आपला धबधब्याला स्वच्छता अभियानाला 7 वर्ष झाली आहेत. आपण कंटिन्यू ते सगळं काम करत आहे आणि आज आपल्यासोबत 2 स्वच्छता मित्र अजून आले, ते पण आपल्या कार्यात सहभागी झाले. त्यांचा मनापासून आभार. कारण की प्रत्येकाने सोमनाथ हा आपला स्वच्छ राहिला पाहिजे असा विचार केला तर जेव्हा पण आपण फिरण्यासाठी येतो थोडा थोडा कचरा उचलला तर आपला परिसर नक्कीच आपला धबधबा स्वच्छ आणि सुंदर राहील. आणि आज आपलं सोमनाथचं नाव चांगलं गाजत आहे कारण की स्वच्छता मित्र टीमने जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आणि ते स्वच्छ आणि सुंदर हा धबधबा 12 महिने व्हायला पाहिजे त्यासाठी प्रयत्नशील आम्ही आहो. आणि हे धबधबा आजही मस्त वाहत आहे. पाण्यात पडलेला कचरा उचलण्याचं काम स्वच्छता मित्र टीम करते आणि ही सगळी सेवा निस्वार्थ आहे. आता आम्हाला कुठे कुठे डस्टबिनची आवश्यकता आहे कारण की हा कचरा पाण्यात न जाता डस्टबिनमध्ये गेला पाहिजे आणि हा धबधबा आपला कंटिन्यू चालू राहिला पाहिजे यासाठी आम्ही सातत्याने सगळे प्रयत्न करीत आहोत. तर आपला बी सहभाग राहू द्या आणि सोमनाथसाठी डस्टबिनची आवश्यकता आपण डस्टबिन देऊ शकता जेणेकरून आमचा धबधबा स्वच्छ आणि सुंदर राहील आणि पर्यटकासाठी एक उर्वणी एक आठवण तयार. परिसरात टाकलेला आपण प्लास्टिक कचरा डस्टबिनमध्ये टाका. प्लास्टिकच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात आहे, नाश्ता खाल्लेले वेफरचे पॅकेट आहेत, दारू बाटल आहे. परिसराला आपण कुठेतरी खराब करण्याचं काम करतोय. ग्रीन वॉटर आहे पूर्ण.
मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल होता. धबधब्यात कुठेतरी सगळा कचरा पडत होता आणि हे सगळ्या वेल्या होत्या. तर आज स्वच्छता मित्र टीमने ते सगळं स्वच्छता केली आणि जे थोडे थोडे झाडं होते छोटेवाले ते तोडले, जेणेकरून आमचा धबधबा असा निवांत वाहत राहील आणि आता स्वच्छ आणि सुंदर थोडा दिसत आहे. आणि मागचा पण थोडा तो कचरा आपण साफ करणार आहोत आणि सगळ्यांच्या मदतीने हे सगळं चालू आहे. आणि आपला धबधबा आता मस्त स्वच्छ आणि सुंदर दिसत आहे. डस्टबिन भरून आमचा कचरा जमा झाला आहे. रोहितनं खूप मेहनत घेतली आज झाडं तोडण्यासाठी आणि आपल्या पाण्याच्या सगळ्या ज्या वाटा आहेत इकडून मोकळ्या झाल्या. पण खूप मेहनत केली, फांद्या सगळ्या छाटल्या आणि इथं सगळा हा जो झुंबड होता विहिरीचा तो सगळा तोडलाय आणि इथून मोकळा झालाय. आता पाणी मस्त बिंदास आपल्या धबधब्यात जात आहे. पहाडाची स्वच्छता करून पूर्ण हा डस्टबिनवर सगळा कचरा जमा केला. याच्यात सगळा प्लॅस्टिक कचरा आहे आणि डस्टबिनमध्येच कचरा, जेणेकरून आमचा हा पहाड स्वच्छ आणि सुंदर राहील. आमचा धबधबा निरंतर वाहत राहील. स्वच्छता झाली पूर्ण, सगळा कचरा जमा केला. पर्यटकांना विनंती आहे की कचरा फक्त डस्टबिनमध्ये टाका, जेणेकरून आमचा धबधबा स्वच्छ आणि सुंदर राहील. आपलं सोमनाथमध्ये स्वागत आहे आणि या निसर्गाचा आस्वाद आपण